रामकृष्ण मंडळी सकाळी सकाळी देवपूजा ही करून घेतली. कधी कधी सकाळी लवकर देवपूजा करून घेतली की कामं सोपी पडतात. तर नाहीतर कधी टिफिनची घाई, सकाळची धावपळ, घरातली कामं, देवपूजा आणि शाळेची तयारी यातच वेळ चालला जातो. छान टमाटर टाकून भेंडीची भाजी करून घेतली टिफिनसाठी आणि त्यामधून थोडा वेळ छोट्या मोठ्या गोष्टी घर सजवणे, त्यातून मिळणारा आनंद हा काही वेगळाच असतो. काचेच्या बॉटल पूर्ण स्वच्छ करून घेतल्या आणि त्यामध्ये मनी प्लॅन्टची कटाई केली होती. तीसुद्धा छान त्याची कटिंग करून बॉटलमध्ये घर डेकोरेशनसाठी सजवून घेतली. आणि किचनमध्ये थोडं हिरवट झाडं असले की छान वाटतं स्वयंपाकाला आणि एक फ्रेशनेसपणासुद्धा जाणवतो. मी किचनच्या दोन्ही साईडला मनी प्लॅन्ट बॉटलमध्ये भरून ठेवते आणि त्याची कटाईसुद्धा वरच्यावर त्याचे पाणी चेंज करायचं, छान व्यवस्थित राहतात आणि त्यालासुद्धा पालवी फुटतात. नागवेलीचा झाडाला कोंब आलेला आहे आणि बघू शकता. मग याची कटिंग करून ते मातीच्या पॉलिथिनमध्ये माती भरून त्यात ते झाड आपल्याला लावायचं आहे. ते लवकर मरत नाही, ते सुद्धा टिकतं. नाहीतर नागवेलीचं झाड सहजासहजी लागत नाही. आणि बघू शकता कुंडीत मी नागवेलीचे झाड हे लावून घेतलं. आता श्रावण महिना सुरू होत आहे, तर आपल्याला विड्याच्या पाण्यासाठी नागवेलीची पानं ही लागतातच. आणि त्याचबरोबर मी 4 वाजता नाश्त्यासाठी काकडीचे पराठे करून दिले आणि बघू शकता छान ब्राऊन कलर येईपर्यंत तव्यावर अलटून पलटून छान भाजून घ्यायचे आणि टोमॅटो सॉससोबत खायचे. छान लागतात गरमागरम. 29 तारखेला आपल्याला गुरुपौर्णिमा आहे. तर ज्याने कोणी गुरुपद घ्यायचे असेल तर घरच्या घरी नारळ ठेवून गुरुपद आपण हे घेऊ शकतो.